IVF किंवा कृत्रिम गर्भधारणेनं मूल जन्माला घालण्याचं प्रमाण जगातच नव्हे तर भारतातही वाढत आहे. त्यातून जगभरात लाखो मुलं जन्मालाही आलेली असून अनेक महिलांना मातृत्व देखील लाभलंय. 490 ग्रॅम वजन असलेल्या शिशूला जीवदान देण्याचा विक्रम नाशिकमधील डॉक्टर संजय आहेर यांच्या न्यू केअर रुग्णालयानं केलाय. IVF तंत्रज्ञानानं मार्च 2024 गर्भधारणेनंतर अवघ्या 6व्या महिन्यामध्ये नाशिकच्या डॉक्टर यशवंत माने यांच्या अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर या ठिकाणी जन्मलेल्या जुळ्या मुलांचं वजन अत्यंत कमी होतं. यात मुलाचं वजन 490 ग्रॅम तर मुलीचं वजन 630 ग्रॅम असल्यानं नाशिकला न्यू केअर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं. 3 महिन्याच्या उपचारानंतर या बाळांना नुकताच डिस्चार्ज मिळाला असून मुलाचं वजन आता 1790 ग्रॅम तर मुलीचं वजन 1955 ग्रॅम होतं. न्यू केअर हॉस्पिटलमध्ये या अगोदर 555 ग्रॅम वजन असणाऱ्या अत्यावस्थ बालिकेला जीवदान देण्यात आलं. आता पुन्हा 490 ग्रॅम वजन असलेल्या अत्यावस्थ शिशूला जीवदान देऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये विक्रम प्रस्थापित करण्यात आलाय. याबाबत पत्रकार परिषदेत डॉक्टर संजय आहेर यांनी माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर संजय आहेर. न्यू केअर हॉस्पिटलने आत्ताच एक विक्रम केलेला आहे. सर्वात छोटं बाळ आज उत्तर महाराष्ट्रामधलं घरी जात आहे. त्या बाळाचं जन्माचं वजन हे फक्त 490 ग्रॅम होतं आणि हे जुळे बाळं होते. त्यातलं एका बाळाचं वजन 630 आणि या बाळाचं 490. पूर्वीचा विक्रम सुद्धा न्यू केअर हॉस्पिटलनेच केला होता. त्यावेळेला 550 ग्रॅमच्या बाळाला आपण वाचवलेलं होतं. ह्या बाळांचा जन्म 6व्या महिन्यामध्ये झाला होता आणि जसं मी म्हणालो 490 आणि 630 असे या बाळांची वजन होती. ही बाळं आमच्याकडे साधारण 2.5 ते 3 महिने होती आणि आता तंदुरुस्त होऊन साधारण 2 किलो या बाळांची वजनं झालेली आहेत आणि 15 दिवसापूर्वीच आपण त्यांना डिस्चार्ज केलेला आहे. अशा बाळांचं वाचण्याचं प्रमाण हे साधारण 60 ते 65% असतं. परंतु आपल्याकडे आता गेल्या 10 वर्षामध्ये अराऊंड 80 ते 90% हे 1 किलोच्या खालच्या वजनाचे बाळं वाचलेली आहेत. त्यांना लागणारी जी काही स्पेशल यंत्रणा आहे, जसे जी काचेची पेटी किंवा इन्क्युबेटर आपण म्हणतो, टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना आईकडनं जो रक्तपुरवठा त्यांना होत असतो त्याच्यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे ते आपण त्यांना कृत्रिमरित्या देण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून जी काही स्पेशल काळजी आपल्याला घ्यावी लागते ती न्यू केअर हॉस्पिटलमध्ये प्रॉपरली घेतली जाते. त्यामुळे या बाळांना इन्फेक्शनसुद्धा होत नाही आणि जास्तीत जास्त बाळं आता अशा आजाराचे आणि कमी वजनाचे बाळं सर्वाईव्ह होत आहेत आणि हा एक नवीन विक्रम न्यू केअर हॉस्पिटलने केलेला आहे. जेव्हाही बाळं जन्माला येतात ज्यांचं वजन असं 1 किलोपेक्षा कमी असतं, अशा बाळांना सगळ्यात पहिल्यांदा श्वासाचा प्रॉब्लेम असतो, कारण त्यांच्या फुफ्फुसाची वाढ झालेली नसते. अशा बाळांना श्वास घेताना त्रास होतो. तर त्याच्यासाठी लागणारी जी व्हेंटिलेटरची यंत्रणा आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं जे स्पेशल इन्क्युबेटर आहे त्याची त्यांना व्यवस्था करावी लागते. त्यानंतर मी जसं म्हणालो की या बाळांना आईचं दूध लगेच आपल्याला देता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना नसेमधून किंवा सेंट्रल लाईनमधून आपल्याला सलाईन द्यावं लागतं. त्याच्यातून बाकीचे सगळे न्यूट्रिशन आपल्याला द्यावे लागतात. इन्फेक्शन होऊ नये म्हणून आमच्या सिस्टर पूर्णपणे काळजी घेत असतात. जे सगळं हायजीन आहे, हँड वॉशिंग आहे, बाळाला वापरले जाणारे जे काही कपडे आहेत किंवा जे काही यंत्रणा लागेल ती पूर्ण डिस्पोजेबल वापरावी लागते, जेणेकरून या बाळांना इन्फेक्शन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं या बाळांमध्ये असतं की त्यांच्या डोळ्याचा पडदा जो असतो तो डेव्हलप झालेला नसतो. त्याच्यामुळे या बाळांना रेटॅनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा आजार होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी जे जे काही पर्याय आहेत ते आपण सगळे करून बाळांच्या तपासण्या करूनच त्यांना घरी पाठवतो, जेणेकरून तो आजार त्यांना होणार नाही. नवजात जुळ्यांना 3 महिने आईपासून दूर ठेवून न्यू केअर हॉस्पिटलनं काळजी घेतल्याबद्दल मुलांचे वडील मंगेश बोडके यांनी आभार मानले. दिनांक 14 मार्च रोजी आम्हाला ट्विन्स झाले. ट्विन्स प्री मॅच्युअर असल्यामुळे आम्हाला ते मी म्हणतो काचेच्या पेटीत NICU मध्ये ठेवावं लागले. तर NICU मध्ये आम्हाला 3 महिने ठेवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती, कारण की आईला बाळांपासून दूर ठेवणं आणि ते बाळ किती सर्वाईव्ह करतील याबद्दल आम्हाला गॅरंटी नव्हती. पण ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही बघितलं, जुने जे पेशंट्स होते त्यांच्याकडून पण कळालं की खूप सुंदर आहे आणि घरच्यासारखी काळजी इथे पण घेतली जाईल. त्या हिशोबाने आम्ही मनाची तयारी करून इथे ॲडमिशन घेतलं दोन्ही मुलांचं. 3 महिने मुलगा तर 490 किलो वजन असल्यामुळे त्याला जिराफ पेटीमध्येच ठेवलं गेलं होतं. तर त्याला पण 1 महिन्यानंतर जिराफ पेटीतून बाहेर काढलं आणि आज दोन्ही पण आमचे मुलगा मुलगी 2 किलो प्लस झालेले आहे. त्याबद्दल मी माने सर आणि आहेर सरांच्या दोघांचं पण धन्यवाद, आभार मानतो. गेल्या 14 वर्षांपासून डॉक्टर आहेर यांनी हजारो नवजात शिशूंना गंभीर आजारातून आपल्या उपचारांना वाचवलंय.
निओ केअर हॉस्पिटलमध्ये अत्यंत अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून नायट्रिक ऑक्साईड डिलिव्हरी सिस्टीम, हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर, अद्ययावत काचेची पेटी, उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अत्याधिक 25 बेडचे लेव्हल 3 दर्जाचा अतिदक्षता विभाग, NICU, खास नवजात बाळांसाठी 24 तास व्हेंटिलेटर सुविधेसह रुग्णवाहिका, टुडे इको, कलर डॉपलर, अल्ट्रासाऊंड सुविधा, 24 तास प्रशिक्षित बालरोगतज्ञ, परिचारिका यांच्यासह अनेक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. यावेळी अथर्व इन्फर्टिलिटीचे डॉक्टर यशवंत माने यांनी बोडके यांच्या उपचाराबद्दलची माहिती दिली. नमस्कार, मी डॉक्टर यशवंत माने, डायरेक्टर अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर, नाशिक. आज आपण केसबद्दल जे बघितलेलं आहे, मी त्याचा ट्रीटिंग गायनेकोलॉजिस्ट होतो. पेशंटचं IVF झालं होतं. IVF वॉज डन फॉर सम मेडिकल इंडिकेशन्स इन द मदर आणि फॉर्च्युनेटली शी हॅड अ ट्विन प्रेग्नन्सी. ट्विन्स राहिल्यानंतर एक 14-16 वीक्सला आम्हाला समजलं की आईचं ब्लड प्रेशर वाढतं आहे. त्या अनुषंगाने आम्ही मदरलाच ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये. जवळजवळ 3 महिने ती मदर हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते. त्याला ब्लड प्रेशरचे मेडिसिन चालू होतं, शुगर होतं, शुगरचे इन्सुलिनचे इंजेक्शन चालू होते आणि बाळाचं वजन कमी असल्यामुळे वजन वाढीचे सलाईनद्वारे इंजेक्शन चालू होते. 18 आठवड्यात ते 26 आठवड्यापर्यंत आम्ही पेशंटला पुल केलं आणि जे काय लंग मॅच्युरिटीसाठी किंवा फिटल मॅच्युरिटीसाठी जे काय मेडिसिन द्यायला पाहिजे, प्लस काय मॅग्नेशियम सल्फेटचे इंजेक्शन्स असतात दॅट विल गिव्ह स्टेबिलिटी टू द वॅस्क्युलर लेअर ऑफ द ब्लड वेसल, त्या सर्व देऊन पेशंटला 27 वीक्सपर्यंत आम्ही पुल ऑन केलं. आपण 27 वीक्सला जेव्हा सोनोग्राफी केली, जेव्हा डॉप्लर सोनोग्राफी केली, तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की बाळाच्या मेंदूला रक्तपुरवठा जवळजवळ बंद होत आलेला आहे. ते आमच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असते, म्हणजे त्याच्या आत आपल्याला डिलिव्हरी करावी लागते. म्हणून 27 वीक्सला तिच्या सासऱ्यांना, सासूंना आणि त्याच्या हजबंडला आम्ही कॉन्फिडन्समध्ये घेऊन सर्व प्रॉब्लेम समजून सांगितले. NICU केअर लागेल, NICU केअर लागेलच, प्लस प्रोलॉंग NICU केअर लागेल, 3-3.5 महिने लागेल, त्याची पूर्ण कल्पना दिली आणि त्याप्रमाणे 14 मार्चला आम्ही त्याची डिलिव्हरी केली. डिलिव्हरी झाल्यानंतर मोठ्या बाळाचं वजन 490 ग्राम आणि लहानाचं 540 ग्राम. त्याच्यानंतर आम्ही निओ केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय यांच्या अंडर बेबी शिफ्ट केलं आणि पुढचा 3 महिन्याचा प्रवास बेबीजने ते काढला आणि आज तुम्ही बघताय की बेबी घरी गेलेले आणि आज दोघांचे वजन 2-2 किलोच्या वर झालेले आहे. थँक्यू. पत्रकार परिषदेमध्ये निओ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संजय आहिरे, अथर्व इन्फर्टिलिटीचे डॉक्टर यशवंत माने, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर स्वाती आहेर आणि बोडके कुटुंबीय उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.